द्यायचे आहे प्रवीण कोकळे। फोटो दुसरे काढा, मी व्हिडिओ काढतोय। प्रवीण कोकळे क्यों नहीं? जय मल्हार धनगर समाज। अरे ओके का ओके सोके। जय मल्हार धनगर समाज कबड्डी असोसिएशनचे कमिटीचे सल्लागार माननीय तुकारामजी वरक आपण व्यासपीठावरती यायचे आणि या कार्यक्रमासाठी त्यांच्याकडून 500 रुपये अशी भरघोस देणगी दिल्याबद्दल त्यांचं आमच्या मंडळातर्फे सहर्ष स्वागत। तुकारामजी वरक आपण व्यासपीठावरती यायचं, या कमिटीचे सल्लागार आहात तुम्ही। आजच्या कार्यक्रमाला वेळेचे माजी सचिव तसेच जय मल्हार धनगर समाज कबड्डी असोसिएशनचे कमिटीचे माजी अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मणजी ढेबे साहेब यांचा सत्कार मी माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण बाळाराम शिंगाडे यांना विनंती करतो का आपण शाल शिरफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। लक्ष्मण शिंगाडे शाल शिरफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। कृपया फोटो घ्या। हॅलो, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। तुकाराम वरक आपण व्यासपीठावरती यायचं आहे, या असोसिएशनचे आपण सल्लागार आहात, आपण व्यासपीठावरती यायचं आहे। हॅलो, जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगड चे सल्लागार माननीय श्री आमच्या गावचे धाऊ विठ्ठल कोकळे यांचा सत्कार मी मोरेश्वर दावदणे यांना विनंती करतो का शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। धाऊ विठ्ठल कोकळे यांचा सर्वांनी कृपया जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगडचे सल्लागार धाऊ कोकळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। या ठिकाणी धाऊ कोकळे साहेब यांचा सन्मान होतोय। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नामांकित असे पंच या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेला लाभले आहेत। नुकताच चालू असलेला सामना धामणसई वर्सेस रानसई संघाकडून 4 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू आपल्या संघासाठी धामणसई संघाच्या मैदानात खोलवर चढाई करतोय। आपल्या संघासाठी पाहूया किती गुणांची कमाई करतोय। थोडा आवाज कमी करायचा, माईकचा आवाज कमी करा, साऊंड सिस्टीम। अतिशय रोमहर्षक अशा कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न आणि चांगलं असं नियोजन या धामणसई गावाकडून पाहायला मिळतंय। अजून थोडासा आवाज कमी करा। स्वयंसेवक पंच या ठिकाणी इशारा करतायत, एकदम कमी करू नको रे आवाज। ज्या ठिकाणी चूक निघालेले असेल त्या ठिकाणी स्वयंसेवक पंच त्या ठिकाणी इशारा करतायत।
या ठिकाणी रायगड जिल्हा या कबड्डी असोसिएशनचे सल्लागार तुकाराम वरक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आयोजकांकडून विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. व्यासपीठावर आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा आयोजकांकडून सत्कार केला जात आहे. मी या ठिकाणी लक्ष्मण शिंगाडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. थोडासा आवाज वाढवा, थोडासा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजव. दामखिंडी दोन्ही संघांना अंतिम पुकार. माजी सरपंच शंकर काते धामणसई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला या ठिकाणी या आयोजकांच्या वतीने सत्कार होत आहे. रणसई संघाकडून 4 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू, उंच असा खेळाडू. पाहूया किती गुणांची कमाई करतो. खोलवर चढाई करण्याची आवश्यकता. दोन्ही संघ तुल्यबल आणि मला वाटतं काहीही गुणांची या ठिकाणी नुकतेच आलेले या या पंचक्रोशीतले सरपंच यांचं माजी सरपंच यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी या ठिकाणी रामभाऊ केंडे साहेब टाळ्या वाजवा मित्रांनो. टाळ्या वाजवून कोणाचं कमी होत नाही, एनर्जी येते शरीरामध्ये. त्याचप्रमाणे जय मला धनगर समाज सेवा संस्था रायगडचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच शंकर काते यांच्याकडून 2000 रुपयाचं या ठिकाणी या आयोजकांसाठी निधी आलेला आहे. भरघोस असा निधी आलेला आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मंडळ आपलं शतशरुणी आहे. त्याचप्रमाणे रामभाऊ केंडे युवा संघटना अध्यक्ष, विविध पदांवरती ज्यांचं आज कामकाज चालू आहे त्यांचं या ठिकाणी सन्मान. कोकळे यांच्या हस्ते या ठिकाणी रामभाऊ यांचा सत्कार होतोय. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी उपाध्यक्ष यांचा सन्मान होतोय. त्याचप्रमाणे सुनील कोकळे रायगड जिल्हा धनगर समाज कमिटी खजिनदार यांचा देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान केला जात आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. या ठिकाणी लक्ष्मण शिंगाडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. जगन कोकळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. प्रकाश कोकळे आपण या ठिकाणी जगन कोकळे यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी जगन कोकळे यांचा सत्कार होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तसेच या आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी जगन कोकळे यांच्याकडून 4th क्रमांकाचं पारितोषिक या आयोजकांसाठी दिलेलं आहे. त्यांच्यासाठी देखील आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. एक मिनिट. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे ती रोहातळा मुरुड
तालुका उपाध्यक्ष खडय दोन्ही संघाने जैन तयारीमध्ये राहायचं आहे. हा सामना संपताच 1 मिनिटाच्या आतमध्ये ग्राउंड होती याच्या दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. गोपोली आणि खडय चला. हॅलो, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मण बाळाराम शिंगाडे यांना एक सन्मान चिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगडचे उपाध्यक्ष मी रामभाऊ केंडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. रामभाऊ केंडे. त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण शिंगाडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आयोजकांच्या वतीने सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कृपया. अतिशय रोमहर्षक सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. जो चालू सामना संपताच पुढील ज्या संघाला पुकार दिलेला आहे त्या दोन्ही संघांनी कृपया तयार करायचं आहे. खडई वर्सेस बोपोली दोन्ही संघांनी तयार करायचा. अतिशय रोमहर्षक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो दामखंडी संघाचे कर्णधार किंवा प्रतिनिधी चला कॉमेडी बॉक्स कडे चला. दामखिंडी संघाचे कर्णधार किती संघ आले नाही बात करा. नियम काय नाहीये. मागच्या माझ्या इथे टुर्नामेंटातून 9 टीम त्याच्यावरती काय कारवाई केली असोसिएशनची कमिटी कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं. बाद नको खेळू देऊ दे. बाद बीत करते नाही नको वाटत. नको याडे एवढं लांब नाही हो. आम्ही पण लेट गेलेलो हो. नेरळ कुठं राहते नेरळ. चांगला असा पॉइंट कमावण्यात यशस्वी ठरतोय तो रणसे. 16-10 6ची आघाडी या ठिकाणी धामणसई संघाकडे दिसते. आणि या ठिकाणी पकड होते ती धामणसई संघाकडून. चालू सामना संपताच पुढील ज्या संघाला पुकार दिला आहे तो संघ दोन्ही संघ कृपया तयार राहायचंय. चालू सामना संपताच 1 मिनिटाच्या आतमध्ये जर दोन्ही संघ मैदानात हजर नसतील तर त्यांचा टाइम कमी केला जाईल आणि जो संघ अगोदर हजर होईल आणि दुसरा संघ लेट झाल्यास समोरच्या संघाला टेक्निकल पॉइंट दिला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. दोन्ही संघांसाठी लास्ट अँड फायनल कॉल.
रिगल काहीशी चांगली रीडिंग म्हणता येईल या ठिकाणी. 2 गुणांची कमाई या ठिकाणी करण्यात यशस्वी.